ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान होऊ चारित्र्याची खाण, बलवान गुणवान होऊ. प्राप्त विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह नाही बोलणार, पण तो लक्षात घ्यायचं आहे की कधी कधी विद्या ही डोक्यात जर घुसली तर त्याचा दुष्परिणाम होत असतो. आज IAS जे अधिकारी जे लोक आहेत पाहतो आपण, काही आता न्यायाधीश भेटलेले आहेत, जेलमध्ये असलेले आहेत वर्मा. म्हणजे गुणवत्ता मिळवून जर त्या गुणवत्तेची जर चीज समाजाच्या विघातक दृष्टीने होत असेल ती अतिशय घातक ठरते. अडाणी माणूस जेवढा प्रभाव पाडतो त्याहीपेक्षा जास्त प्रभाव शिक्षित माणूस करत असतो. म्हणून मी तुम्हाला सगळ्या आईवडिलांनाही सांगतोय, मुलांना नुसतं विद्याभूषित करणं त्याही सोबतच त्यांना माणूस म्हणून बनवणं आपलं कर्तव्य ठरते. आज आम्ही खूप शिकलो, IAS झालो आणि आमच्या आईवडिलांनाच विसरलो, समाजाला विसरलो तर काय होणार. म्हणून विद्याप्राप्ती केल्यानंतर ती विद्याप्राप्ती समाजासाठी आपल्या घरांसाठी किती उपयोगी पडेल याचा विचार व्हायला हवा. माझं लहानपणचं उदाहरण आहे. माझ्यापेक्षा एक विद्यार्थी हुशार होता, 4थ्या वर्गात मेरिट हुशार होता, 4थ्या वर्गात संपूर्ण शाळांमधून प्रथम आला. पण जेव्हा त्याची काही वर्षानंतर जेव्हा माझी मुलाखत झाली, माझ्या घरी आला, त्यावेळी तो नशेमध्ये होता, एक पोलीस म्हणून बनलेला होता आणि मला काहीतरी 200-500 रुपये तो मागत होता. म्हणून मला सांगणं आहे की आपण निगेटिव्ह नाही म्हणत मी, पण समाजामध्ये येणारे खाचखळगे सुद्धा लक्षात घ्यायचे आहे आणि माणूस बनायचा आहे. समाजामध्ये आज अंधश्रद्धा आहे, बुवाबाजी आहे, धर्मांमध्ये भांडणं करण्याचा प्रयत्न होऊन राहिला आहे, जातीमध्ये जातीवाद वाढून राहिला आहे. मी कुठल्याही जातीचा नाही, मी फक्त माणूस आहे आणि माणूस म्हणून मी जगलो तर या देशाची सेवा होईल, माझ्या कुटुंबाची सेवा होईल ही अपेक्षा मी व्यक्त करतोय. धन्यवाद. आपण मला बोलण्याची संधी देत आहोत. प्रत्येक अभ्यासाची पद्धती वेगळी असते. मॅथ्स पाठ करून होत नाही. आय वॉज द प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स, त्याच्यामुळे मला माहिती आहे कुठलीही गोष्ट पाठ नाही आहे. तुम्ही आजही म्हणाल तर 1+2 किती होतात, तर मी आठवेन कारण मी पाठ केला नाही. आता ते पाठ झालेलं ही वेगळी गोष्ट आहे, बरोबर आहे ना. इंग्लिशचा अभ्यास करायचा, सगळे टेन्सेस आपल्याला माहिती पाहिजे, त्यातली पण कंटिन्युटी आवश्यक असते. आणि म्हणून मी मुलांना म्हणते आहे की तुम्ही अभ्यास कसा केला हे सांगा. माझ्या मम्मी पप्पांनी मला बहुत सपोर्ट केलं होतं. मला पहिले रिझल्टची बहुत भीती वाटायची, पण नंतर माझे मम्मी पप्पांनी मला समजावलं की पर्सेंटेज तेवढे हे नाही राहत, बस अभ्यास करत राहा आणि मेहनत करत राहा. थँक्यू. चिन्मय सांगेल आपल्याला त्याचे अभ्यासाचे अनुभव. डेफिनेटली 98.6% आणणं तेवढं इझी नाही, पण मी जे स्टार्टिंगपासून अभ्यास केला कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिननी, ऑफकोर्स घरवाल्यांचा सपोर्ट तर होताच, त्यामुळेच मला हे इझी झालं तेवढे पर्सेंटेज आणणं. त्यासोबतच टीचर्सचा पण सपोर्ट होताच माझ्या स्कूलच्या, ज्यांच्यामुळे मला हे एवढे पर्सेंटेज आलं. धन्यवाद.